नमस्कार, मी सुजित. आपण पाहत आहात आपला आवाज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. नारंगाव येथील गुरुवर्य राप समनीस विद्यालयाचे मुख्याध्यापक व 4 शिक्षकांनी संगनमत करून 11वीतील विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केले असल्याचा आरोप करत नामदेव खैरे हे नारंगाव बसस्थानकाजवळ उपोषणास बसले होते. तथापि विद्यार्थी अनुत्तीर्ण होण्यासंबंधित शिक्षक जबाबदार असल्यास त्या शिक्षकांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात येईल असे संस्थेने तहसीलदार आशा होळकर यांना सांगितल्यानंतर नामदेव खैरे यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी उपोषणकर्त्यांची बाजू जाणून घेतली आहे. नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या शाळेने 11वीत शिकलेल्या 3 मुलांवर आकसाने कारवाई केली. आकसाने त्यांना मार्क कमी दिले असा नामदेव खैरे यांचा आरोप असल्याने ते आज या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे. याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा मुलगाही आहे. त्यांच्याही मुलाला त्या शाळेच्या शिक्षकांनी कमी मार्क दिलेत असा त्यांचा आरोप आहे. या संदर्भामध्ये आपण संस्थेची बाजूही जाणून घेणार आहोत. शाळेने संबंधित शिक्षकाने नेमकी काय आकस केलेला आहे, या विद्यार्थ्यांवर काय अन्याय केला आहे, हे उपोषणाला का बसलेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं. खैरे साहेब, काय सांगाल, आपण उपोषणाला का बसलात? उपोषणाला बसण्याचं कारण असं आहे साहेब की माझ्या मुलाला अधिक इतर 3 कार्यकर्त्यांना केवळ आकसाने आणि शिक्षकाच्या हेकेखोरपणाने 3 मुलांना जाणीवपूर्वक फेल केलेलं आहे. आणि त्यापैकी एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे ओमकार शिवाजी. याला एका पेपरमध्ये 17 मार्क आहेत आणि एका पेपरमध्ये 34 मार्क आहेत. म्हणजे याची चौकशी सदर विद्यार्थ्याकडे मी केली असता त्या विद्यार्थ्यांनी असं सांगितले की आम्हाला शेटे सर म्हणून होते. त्या शेटे सरांनी परीक्षेच्या अगोदर काही कालावधीत त्याने असं सांगितलं होतं की तू कसा पास होऊन दाखवतो तेच मी पाहतो. माझं असं म्हणणं आहे की कदाचित विद्यार्थी चुकला असेल, पण त्याला जेणेकरून अशी शिक्षा नको की त्याचं लाईफ बरोबर होईल. त्याचे आईवडील कुठेतरी शेतात काबाड कष्ट करतात, त्या मुलाला चांगलं शिक्षण व्हावं किंवा त्याचं भविष्य चांगलं व्हावं यासाठी ते त्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि अशा पद्धतीने जर शिक्षक वागत असतील तर आम्ही न्याय मागायचा कुणाकडं, असा एक विषय. त्याचबरोबर दुसरा माझा एक मुलगा आहे संकेत खैरे, त्याच्या बाबतीत देखील असाच प्रकार केला. आणि याबाबत आम्ही शिक्षकांकडे विचारणा करण्यासाठी माझ्या काही नातेवाईकांना पाठवले असता त्या मुख्याध्यापकांनी देखील आकसाने त्याच्यावर बेशिस्त वर्तन म्हणून त्याचा असा उल्लेख केलेला आहे आणि शेरा मारलेला आहे. त्यामुळे परिस्थिती अशी झालेली आहे की इतर शाळांमध्ये देखील त्याला ॲडमिशन होत नाही. आणि तिथल्या शिक्षकांकडे गेला आता याचा प्रूफ मिळत शकत नाही, कारण तिथले शिक्षक डायरेक्ट फोन करून इथल्या मुख्याध्यापकांना विचारतात आणि इथले मुख्याध्यापक त्यांना सांगत असतात की त्यांचे 2 संचालक आहेत त्यांना विचारा तुम्ही. म्हणजे असा हा प्रकार, ठीक आहे, आता याचा मी पुरावा देऊ शकत नाही, परंतु या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे गेलं वर्ष पण वाया गेले, भविष्यात पुढचं वर्ष देखील वाया जाण्याची दाट शक्यता आहे. आणि आमचं म्हणणं असं आहे की जर कदाचित मुलांचं वय 16 ते 20 वयोगट हा कदाचित चुकला असेल, आम्ही नाकारू शकत नाही, परंतु त्या वयात जर एखादा विद्यार्थी चुकला तर त्याला घडवण्याचं काम हे शिक्षकाचं असतं, तिथल्या मुख्याध्यापकाचं असतं, त्या शाळेच्या संचालक मंडळाचं असतं. परंतु त्याला ते घडवण्यापेक्षा हे इथल्या संस्थेने किंवा इथल्या शिक्षकांनी त्याला बिघडवण्याचं काम केलेलं आहे. तुमची अपेक्षा आता काय आहे, काय कारवाई व्हायला हवी? आमची अपेक्षा अशी आहे की एकतर त्या मुख्याध्यापकांनी अधिकाराचा दुरुपयोग केलाय म्हणून त्या मुख्याध्यापक वाघुले सर म्हणून जे आहेत, तर त्यांनी जर आकसाने कारवाई केली त्यांच्यावर कारवाई व्हावी. त्याचबरोबर ह्या शिक्षकांच्या ह्या विद्यार्थ्यांच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत या संबंधित खात्याकडून तपासणी होऊन ज्या उद्या कदाचित ते जर नापास झाले असतील तर आम्ही ते मान्य करू, पण फेर तपासणी त्याची व्हावी. आणि त्याचबरोबर एका 2 किंवा 3 विद्यार्थ्यांची न होता संपूर्ण जे 3 जे डिपार्टमेंट आहेत म्हणजे व्हर्टिकल, मार्केटिंग आणि ॲटो या 3 विषयांची व्हावी. निश्चितच त्यामध्ये सत्य बाहेर येईल. ज्या विद्यार्थ्यांचे पेपर विद्यार्थ्यांनी लिहिले, ज्या उत्तरपत्रिकेमध्ये जर ते नापास झाले तर आपली भूमिका काय राहील? जर ते खरोखर जर नापास झाले असेल तर आम्ही आमचं हे पत्करू, परंतु जर आकसाने त्याबरोबर हे केलं असेल आणि त्याहीपेक्षा वरिष्ठ जे अधिकारी, तुमचे विद्यार्थी जर उत्तरपत्रिका तपासली आणि त्याच्यामध्ये जर एवढीच मार्क निघाली तर आपली भूमिका काय राहील? आपली भूमिका मग ठीक आहे, आम्ही मान्य करू ते हे झालेत, परंतु त्या सक्षम अधिकाऱ्यांनी याचे हे न करता त्याचे वरिष्ठ जे अधिकारी असतील संस्थेने त्या वर्गाचे सगळेच पेपर तपासले आणि त्याच्यामध्ये ही 3ही मुलं नापास झाली किंवा ह्या मुलांची चूक आहे असं जर निदर्शनात आलं तर आपली भूमिका काय राहील?
आम्ही जर आमची मुलं नापास झाली असतील तर आमची हार आम्ही मान्य करू. विद्यार्थ्यांची मानसिकता अशी झाली होती की आई वडिलांकडे जायचं की शिक्षकांकडे जायचं. शिक्षकांकडे जायचं तर शिक्षकांकडे जाण्याचा प्रयोग केला तर त्या तुम्हाला सांगितलं वाघोले सरांनी तिथं डायरेक्ट बेशिस्त. मग आम्ही दाद मागायची कुणाकडे? अर्धा 3 तासाचा कालावधी असताना अर्धा तास तुम्ही पेपरला बसून देताय. मग आम्ही दाद मागायची कुणाकडे? त्या विद्यार्थ्यांनी मागायची. आता पालकांची या शिक्षकांकडनं तुम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून तुम्ही संस्थेकडे याबाबतची विचारपूस केली किंवा तक्रार केली होती का? आम्ही याबाबत शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, शिक्षण आयुक्त यांच्याकडे साधारणतः 1.5 महिन्यापूर्वी अर्ज केली. शाळेच्या संस्था चालकांकडे तक्रार केली ती? शाळेचे ते उपलब्धच होऊ शकले नाहीत. याबाबत मी इथल्या स्थानिक पत्रकारांना देखील माहिती दिली होती. पत्रकारांनी त्यांना फोन केला होता आणि फोन केल्यानंतर ते उपलब्ध होऊ शकले नाही अशी माहिती तिथं प्राप्त झाली. आपण पाहू शकतो नामदेव खैरे ज्या शाळेत शिकले त्याच शाळेमधून शिक्षकांवर विद्यार्थ्यांवर अन्याय होते म्हणून त्यांना उपोषणाला बसायची पाळी येते. संस्थेने जर ह्या पेपरची तपासणी केली त्याच्यामध्ये आमची मुलं नापास झाली तर आम्हाला मान्य असेल अशी त्यांची भूमिका आहे. 11वीमध्ये जो मुलगा नापास झालेला आहे, ज्याला मार्क कमी पडलेत असा आरोप नामदेव खैरे यांचा आहे, तो विद्यार्थी आपल्यासोबत आहे. नेमका काय प्रकार घडला आहे हा पण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. मित्र, काय सांगशील, तुझ्यावर नेमका काय अन्याय झाला आहे? आम्हाला आमच्या वर्गामध्ये असताना सुद्धा ॲब्सेंटी लावायचे शिक्षक. परत म्हणजे आमचा जो पेपरचा टाईम होता त्या पिरियडमध्ये आमचे आय कार्डची जर लेस नसेल तर आम्हाला वर्गामध्ये बसून देत नव्हते, बाहेर उचकायचे. आणि इतर वेळेस देखील सुद्धा असंच करायचे की हे जे तू पेपर दिलेत या पेपरमध्ये जर तू नापासच झाला तर तुझी भूमिका काय राहील? माझे फक्त एवढंच असेल की माझ्यावर अन्याय झालेला आहे आणि त्यात तुझ्यावर अन्याय कसा झाला काय सांगशील? म्हणजे माझ्यावरती वर्गामध्ये बसून न दिल्यामुळे माझी वर्गामध्ये ॲब्सेंटी पण जास्त लागली. परत त्यामध्ये मी जे पेपर दिलेत त्यामध्ये माझी पास होईल अशी माझी अपेक्षा, म्हणजे मला वाटतं असं की मी पास होईल. पण जे माझे शिक्षक आहेत यांनी मला जाणीवपूर्वक फेल केलेले एवढं. नाही, कुठला पेपर तुला अर्धा तासच त्यांनी लिहायला दिला? कुठल्या विषयाचा पेपर आणि किती तारखेला? माझे जेवढे काही सगळे पेपर होते त्या सगळ्या पेपरांना असंच केलं त्यांनी. सगळेच पेपर तुला पूर्ण वेळ लिहून दिलं नाही? तू संस्थेकडे काही लिहून दिलंय? संस्थेकडे लिहून दिलेलं नाही कारण मग वरती जायची भीती वाटायची आम्हाला, त्यामुळं. आपण पाहू शकतो विद्यार्थ्याचा आरोप गंभीर आहे. अर्थात यात किती सत्यता आहे याची इन्क्वायरी होईल. पण अशाच पद्धतीनं जर संस्थेचा कारभार असेल तर याबाबतची चौकशी निश्चित व्हायला हवी अशीच परिस्थिती आहे. मध्ये शिकणारा दुसरा एक मुलगा आपल्यासोबत आहे. त्याचं नाव आहे ओंकार शिवाजी खैरे. हाही दोन विषयांमध्ये नापास झालेला आहे. त्याचंही म्हणणं असं आहे की संस्थेने, शाळेच्या शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी माझ्यावर अन्याय केला आहे. त्यांनी केलेल्या आकसामुळेच मी नापास झालेलो आहे. काय नेमकं त्याच्यावर आकस केला आहे, कोणता अन्याय झाला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. बाबा, काय तुझ्यावर संस्थेने अन्याय केला आहे, काय आकस केला आहे, काय सांगशील? ओरल चालू होती त्या काळात. इंग्लिशचे शेटे सर ओरल घेत होते वर्गात. त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं तू शाळेत फक्त कॉलेजमध्ये पास होऊन दाखव, माझ्या विषयात मी नोकरी सोडून देईन. आणि मला त्यांच्याच विषयात त्यांनी नापास केलं फक्त. तू किती विषयात नापास झाला? 2. कोणकोणत्या विषयात नापास झाला? इंग्लिश आणि थेरी. हे 2 विषयात नापास झाल्यानंतर या पेपरची फेर तपासणी व्हावी अशी कधी मागणी केली? केली. मग संस्थेने तुम्हाला काय सांगितलं? संस्थेने त्याच्यावर काय उत्तरच दिलं नाही. आपण पाहू शकतो जर ह्या विद्यार्थ्यांनी संस्थेकडे याबाबतची लेखी मागणी केली असेल तर संस्थेने शिक्षण विभागाची परवानगी घेऊन वास्तविक ते पेपर फेर तपासणी करायला हरकत नव्हती. उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यावर संस्थेने देखील आपली काय बाजू मांडली आहे पाहूयात. आमच्या गुरुवारी रापसमनेस इंदिरामध्ये इयत्ता 5वी ते 10वीपर्यंत माध्यमिक विभागामध्ये 3250 विद्यार्थी असून उर्वरित 1150 विद्यार्थी हे उच्च माध्यमिक विभागामध्ये शिकत आहेत. आमच्याकडे जी शालेय कामकाजाच्या पद्धतीमध्ये वर्ग शिक्षकानंतर विषय शिक्षकानंतर पर्यवेक्षकानंतर उपमुख्याध्यापक व उपमुख्याध्यापकानंतर शेवटी मुख्याध्यापक येतात. या शाळेच्या शिस्तीच्या किंवा एकंदर सर्व कामकाजामध्ये सुसूत्रता ठेवून आम्ही ते कामकाज करत असतो. विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष संबंध नेहमी वर्ग शिक्षक आणि विषय शिक्षकांबरोबर येत असतो. त्यामुळं मुख्याध्यापकांनी एखाद्या विषयामध्ये की एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबतीत
पर्टिक्युलरली लक्ष देऊन तो नापास होण्याच्या दृष्टिकोनातनं काही पावलं टाकत असतील असं काही मला वाटत नाही. परंतु अशी काही जर कोणी तक्रार पालकांनी केली आम्हाला तर आम्ही निश्चितपणे त्याची सखोल अशी चौकशी निश्चितपणे करू व त्या विद्यार्थ्याचा जो काही त्याच्यावर अन्याय झाला असं त्याचं मत असेल ते मत आम्ही त्याला निश्चितपणे पटवून देऊ आणि त्याच्यामध्ये सुधारणा करू. आम्ही मुख्याध्यापकाकडनं झालेली चूक आम्ही निश्चितपणे करू आणि मुख्याध्यापकांना त्या पद्धतीचं आम्ही नोटीस वजा किंवा जाब विचारून त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची निश्चितपणे आम्ही खबरदारी घेतो. संबंधित विषयाच्या शिक्षकांनी खोडसाळपणे ह्या विद्यार्थ्यांचे मार्क कमी केले असा त्यांचा आरोप आहे. याविषयी काय सांगाल? आमच्याकडं एक साधारणपणे परीक्षा झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर आम्ही सर्वसाधारणपणे 8-10 दिवसाची मुदत त्यामध्ये ठेवलेली असते. त्यामध्ये त्या विद्यार्थ्याने त्या आपल्या संबंधित विषयामध्ये ज्या विषयात त्याला कमी मार्क्स मिळालेले आहेत, गुण मिळालेले आहेत, त्या विषयाची त्याने त्या ठिकाणी अर्ज करून तपासणी किंवा मार्कांची बेरीज चुकली असेल तर हे मागण्याचं त्याला पूर्णपणे आम्ही अधिकार दिलेला आहे. आज जर त्यांनी तो अर्ज दिला आणि ती उत्तरपत्रिका तपासण्याची वेळ आली तर संस्था म्हणून आपली भूमिका काय आहे? आम्ही आजही खुले आहोत. शेवटी खूप दिवस झाले त्याला, आज 1 मेला निकाल लागला आहे, परंतु आम्ही आजसुद्धा खुले का आहोत की जर आमच्या त्या विद्यार्थ्याला वाटत असेल की मला खरोखर गुण माझ्या एवढे पडायला पाहिजे होते तेवढे पडले नाही, आजही आम्ही त्याची उत्तरपत्रिका पुनश्च तपासण्याचा त्यांनी जर अर्ज दिला तर आम्ही ते पुनश्च तपासून त्याचे गुण जे दिलेले आहेत ते बरोबर आहेत का चूक आहे ते निश्चितपणे तपासून आम्ही त्या विद्यार्थ्याला देऊ शकतो. या तपासणीमध्ये संबंधित शिक्षकांनी खोडसाळपणा केल्याचे सिद्ध झाले तर संस्थेची भूमिका काय राहील? आम्ही त्या सदर शिक्षकांच्या बाबतीमध्ये एक तर त्यांना त्यांच्या जे काही सर्व्हिस बुक असतं त्या सर्व्हिस बुकामध्ये आम्ही शेरा मारू शकतो की विद्यार्थ्यांचं जाणून बुजून या शिक्षकाने नुकसान केलेलं आहे, त्याचा परिणाम त्याच्या पगारवाढीचा इन्क्रिमेंट थांबले जातात. उपोषणकर्ता संस्थेची बदनामी करून किंवा खोडसाळपणाने उपोषणाला बसला असेल तर आपण याबाबत काय कारवाई करणार? आम्हाला खरं म्हणजे ही जुनी जवळजवळ संस्था 1944 सालची स्थापना झालेली संस्था आहे. या संस्थेमध्ये आज 71 वर्ष जवळजवळ ही संस्था गुरुवारी आपसपणीस विद्यामंदिराने पूर्ण केलेली आहे. या संस्थेला एक प्रकारचा एक इमेज तयार झालेला आहे, प्रतिमा तयार झालेली आहे. अशा तऱ्हेचे आरोप आणि करून संस्थेची मुख्याध्यापकाला निलंबित करा, संस्थेमध्ये गैरकारभार चालतोय अशा तऱ्हेचा अपप्रचार जर होत असेल आणि त्याचा जर आमच्याकडे पुराव्यानिशी जर सापडलं तर त्या आम्हाला कायदेशीर कारवाई करणं संस्थेच्या हिताच्या दृष्टिकोनाने समाजाच्या हिताच्या दृष्टीने गरजेचं वाटतं. कार्यकर्त्यांना आणि सर्व ग्रामस्थांना प्रथम मी धन्यवाद देतो की माझं जे आंदोलन झालं होतं एकतर माझे व्यक्तिशी नव्हतं तर तेच इतर 4 कार्यकर्त्यांना जो अन्याय झाला त्याच्या सगळ्यांच्या बाबतीत ते आंदोलन होतं आणि सर्व ग्रामस्थांनी यांनी मला चांगल्या प्रकारे आज सहकार्य केलं. आज रोजी आपल्या जुन्नर तालुक्याच्या तहसीलदार माननीय होळकर मॅडम आणि नारायणगावचे ते मुजावर साहेब यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आज आपण उपोषण पाठीमागे घेतोय, परंतु त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे की संबंधित खात्याने चौकशी केली जाईल आणि त्यांना माझं पूर्णपणे सहकार्य राहील. यामुळे आज आपण उपोषण पाठीमागे घेतोय. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. नामदेव अण्णा खैरेंचा ते आणि ते यादी लोकांनी उपोषणकर्त्याने उपोषण जरी मागे घेतले असले व संस्थेने उत्तरपत्रिका फेर तपासणी करण्याचे कबूल जरी केले असले तरी यात सत्य बाहेर येणं तितकेच महत्त्वाचे आहे. तर आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवाज, हक तुमची साथ आमची. धन्यवाद.